अध्याय 19 श्री गणेशानं एकाग्रचित्त करिता श्रवण तेने वै दिव्य ज्ञान त्याने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे बोलणे असो. आता वर्ण पुढे स्वामी चित्रात्याद्रे श्रवण करिता सर्वार्थ पाहिजेचे प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामी नरसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासुद देखील करायोट योग साधन ऐसी इच्छा बहुत नाना स्थानी फिरून शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान त्यांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरी गेले परी गेले व्यर्थाचे एके समय अक्कलकोटीने स्वामी दर्शनाच्या धुरणी पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकून सन्मुख पाहुणे तयार आज्ञाचक्र बेदंतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडले. त्यांच्या श्लोका ऐकता त्याची समाधी लागली. त्यांची स्मृतीने राहिली. दयाची ब्रह्मरंध्री प्राणवायू आचार्य करते सकळजन असो झाली. काही वेळ समाधी उतरून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदपूजनावर मस्तक ठेवली धडकले सदरितर झाले अंतरी हर्षपोटीनं समय उठवणी या करीती स्तुती धन्य धन्य येती मूर्ती केवळ परमेश्वराची रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली. त्यांनी माझी इच्छा पुरली सकल चिंता दूर झाली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो. नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येते त्याची वास्तव करती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म प्रत्येक केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून आपले झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पावनी नरसिंह सरस्वती समर्थ बोलते त्या समयाशी लोकी धन्यता पावला शिव अरेवशता पावणी ती असी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठ पावसे म्हणी मग सहजाची सुरभवणी अंती जास्ती सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला म्हणी नरसिंह सरस्वती साम्य असून विपरीत केवी करतील पर्यंत चिकून येती तत्काळ जाणून पाहू लागले अधोधन शब्द एक ना बोलवे असं तेव्हापासून सिद्धी तिथली सोडून येऊन राहिले स्वस्तांनी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मांबळेकर त्यासीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वसुदेव फाडके ब्रह्मणथुर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी जमलात अनिवार्य होऊन निबंध केले ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधत होता ऐसे वाटले. त्यांच्या चित्तदर्शनात ते पाहतले स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग तिथले श्रींच्या करी मनी मजवरी कृपा जरी तरी खडग हाती तिथे जाऊन बसला दुरश्रींनी जाणले अंतर त्यांचे पाहुणी कर्मकोड राजद्रोह तशी माणसे लगबगे उठली सोय सतुर आली बाहेरी तरवडाची झाडावरी तलवार दिली टाकून कार्य आपण योजिले जे शेवटानं जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी परितो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसे आला परत असतानाचा झेंडा उभारला बंडाचा त्यात त्याचे यश आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थाची असं स्वामींचे भक्त तात्यासाहेब तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजेश्री सरदार मायापाशा तोडून दृढ झाले. स्वामी चरणी भजन पूजन निषेधनी करिता त्या आनंदी अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी श्री दृष्टीशी मृत्यू समय पातला पाहुणी विपरीत परिश्री चरण धरले जडकर उभं राहिला काळादोरी नवल परिसार दीनवदन होऊन दृढ घातली मिठे चरणी तात्या करीती विनवणी मरण माझं चुकावे हे पाहुणे श्री समर्थ कृतंत असे काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याची नसले पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी नावे त्वरित स्पर्श ते करू नको ऐसे समर्थ बोलले तेच तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडे कलेवरे जन पाहुणे आश्चर्य करती धन्यता थोरवर नेते बैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले त्यांची ऐशालीला असंख्य वरून जाता वाढलेला ग्रंथ हे स्वामी चित्रसार अर्थ येते तिसरे स्वामी चित्रसार नाना प्रकृत कथा समंत सदा प्रसिद्ध प्रेम भक्त 19 अध्याय गोडा श्री स्तुशुंभूतो अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणा करा जय जयाची यतीवर भक्तजन संतापार सुरेश्वर गुरुरायवर रीता समर्थांचे दुःखून आनंद शोधी दहन संगत एकता पावन भक्त श्रोत घे कोणी एके दिवशी इच्छा द्रोणी मानसिक ग्रस्त एक दर्शनाचे पातला समर्थांच्या पातला करून श्रींची सुती माता ठेवीला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या ते हास्य उज्ञ करून फकीराते देई खाना त्याने पुरतील सर्व कामना पक्वाने करून नाना यथाचे भोजन द्यायचे ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलविले 5 जण जेव घातले त्या ते फकीर तृप्त होऊन उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रहस्थे सत्वर शेषान्न करी ग्रहण तुझे मरत होतील पूर्ण परी त्या ग्रहस्थाचे मन साशंक चाले ते मने येऊन या पवित्र त्याचे घेऊ कैचे उच्चिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता सोजना गोष्ट या आला म्हणे ऐसा विचार तो समर्थांचा कळा चतुर म्हणती हा भाविक न कल्पना चित्ती याची इतके माझे साहजिक कोणी भ्रमिष्ठ ग्रस्त एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभं राहिला दरिद्रग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरत द्रव्य मिळवाय साधन त्याजवळी नसे परी त्याचे देखुनी समर्थ म्हणती हे घे उच्चिष्ट तो निशंक मनात घे उच्चिष्ट म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्याचे बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील म्हणत द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वैष्णी भाव तरीला तत्काळ मुंबई सला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी ग्रस्त निघाला फिरावयाचे येऊन एका घरापाशी स्वस्त उभा तो घरातून एक वृद्ध बाय दार उघडून घाई बाहेर येऊन या पाय ग्रस्त पडला दृष्टीसी तिने बोलाविला त्याला आसनावरी बैसला 10,000च्या दिल्या नोटा
आज्ञोटा अन्वी सत्वग्रस्त म्हणे आनंदला बाई ते आश्वाद दिला द्रव्य भोवता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन ग्रस्त आली प्रचित वारंवार स्तुती करत स्तोत्रगाथा स्वामींची इति श्री स्वामी चित्र सर्वंत्रांना प्रकृत कथा सांगता सदा ऐकत भाई भक्त 20वा अध्याय गोडा श्री स्तु शुभम होतो अध्याय 21 श्री गणेश नामा स्वामी चित्र सर्वंत्र झाले 20 अध्यायपर्यंत करुणी माझे मुख निमित्त बदले श्री स्वामी राजा तक्र सध्या 21 कृपा करून वधू हा ग्रंथ संपूर्ण करा भक्तजना कारणे संपवा अवताराता येसी नामाचे जड देवते आगुंत गेले स्वस्त निमित्त राजे शके 1800 पूर्ण सविस्तर ते बौद्धांनी मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर तीर्थ करून एकाग्र निभंग झाले निजरूपी षटचर्माते वेदून ब्रह्मरंध्र छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयातून ते जवळी होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाला अंतरी शोक करती नानापरी तो वर्णित न जाय अकलकोटीचे जन समस्या दुःखी करून आक्रंत तो वृत्तांत वर्णित ग्रंथ वाढेला समुद्र तो असो स्वामींच्या अनंतलीला जनसन्मार्ग दावीला उद्धारीला जन्मंडाल तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतली प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेतग्रामा माझा जन्म माझा लसे तिची बाळपण गेले का आता कोपडली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामी ज्यांचे शंकर शेठ त्याचे स्नेह झाला निकट आश्रय होते ते माझी त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करते दिवसा उपदेशी ते स्वामी चित्र श्रवणाची ते माझला सांगितले स्वामी गुणानंद गायले स्वामी चित्र लिहिले अल्पमती नेतल्प प्रथम अध्याय मंगळचरण कार्यश्री देवतास्तवन आदर स्वामी चित्राचं कोण याची कथन केले श्री गुरु कडदळीवंतून स्वामी प्रकटले भूरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्याय ताराबाया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला ते तिची महिमा वरल्या तृतीय अध्याय निश्चय स्वामींचा करावयाचे आले 2 संन्यासी कलते तिची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिल्या मल्हारराव राजा बडोद्यासी त्यांनी न्यावया स्वामींशी पाठविले कारभाऱ्यांची 5 वेळा ते कथा यशवंत सरदार त्याचे 10वीला चमत्कार त्याचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णू ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणांवरील भक्ती जडली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे ग्रस्त होता सगळं ब्रह्म संबंधग्रस्त त्याचे केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चून या द्रव्यबौद्ध त्यांनी बांधलेला सुंदरमठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमध्ये ते कित श्रोत पुनित श्रोते होते सत्याची 11वा आणि 12वा तैसेची अध्याय 13वा बाळापाचा इतिहास परवा त्या माझी निरूपीला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण 70 भाविका बसापातेली सद्भक्त तो कसा झाला भाग्यवंत त्याची कडक कथा गोड बहुत 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंद तो दादाबा प्रसिद्ध 18व्यात त्यांचे वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात 1600 रुपये सत्यपै एक ग्रस्त निर्धारण त्याचे आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ बळवंतरामी माझा पिता पार्वती माता प्रतिवता सुवंदोनी त्या उभयांता ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिदला वर जो भावी वाचिले हे चरित्र त्याचे आरोग्य परसंपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढ मन कीर्तिमुखी वस्तू सरस्वती भाऊसागर तरुणी अंतिम मोक्ष पद मिळवत आहे अंगी श्रद्धा विनय सुहृताभिमान नसतो सर्व विद्यासागर बसो भक्तश्रेष्ठ लागून ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धी सानीला त्याचे रक्षा दयाळा कृपागण समर्थ स्वामी चित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचना सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेवीला भारत होते याचा प्रतिफळ करावा आपले ती श्री स्वामी चित्र सर्वंत्रांना प्रकृती समजा सदा परिषद भावी भक्त 21वा अध्याय घोडा श्री स्वामी चरणा पमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चित्र सारामृत संपूर्ण मी रोज स्वामी चरित्राचे 3 अध्याय टाकत असते स्वामी चरित्राचे 3 अध्याय तुम्हाला जर वाचन होत नसतील तर तुम्ही हे स्वामी चरित्राचे अध्याय नक्की लावून ऐका आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांनी म्हणजे त्यांना ऐकल्याने पण ते मागे म्हणू शकतात जे करून त्यांची सेवा कंप्लीट होते श्री स्वामी समर्थ.